अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर देवस्थाननं मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यामुळे राज्यभरात सध्या चर्चा सुरू आहे। देवस्थान ट्रस्टनं तब्बल 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले। अनियमितता आणि शिस्तीचं पालन न केल्यामुळे 167 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे। मात्र यामध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांची संख्या ही अधिक असल्यामुळे यामागे हिंदुत्ववादी संघटनांचा दबाव असल्याचंही बोललं जातंय। शनी शिंगणापूर देवस्थाननं मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं। एकशे 14 मुस्लिम कर्मचाऱ्यांना देवस्थान ट्रस्टचा नारळ। कारवाई मागे हिंदुत्ववादी संघटनांचा दबाव असल्याची चर्चा। देशभरात प्रसिद्ध असलेल्या शिंगणापूर इथल्या शनी देवस्थान ट्रस्टनं मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यानं आता राज्यभरात चर्चा रंगली आहे। देवस्थाननं एकूण 167 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये 114 मुस्लिम कर्मचारी आहेत। काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर ही कारवाई झाल्यानं आता देवस्थान समितीवर टीका केली जाते। मंदिर विश्वस्तांनी प्रशासकीय शिस्तीचा भाग म्हणून कर्मचारी कमी केल्याचं सांगितलंय। असं असलं तरी हिंदुत्ववादी संघटनांचा दबाव यामागे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जे अनियमित कर्मचारी होते की सतत गैरहजर होते किंवा त्यांच्यातून कामातून काही कुचराई झालेली आहे, अशा 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। आणि लोकशाही राज्यामध्ये आपण राहतो, लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टीचं पालन केलं जातं। विश्वस्त मंडळही त्या गोष्टीचं पालन करतं। यामध्ये कुठला एखादा विशिष्ट धर्म किंवा जात याला कुठलाही आधार दिला जात नाही। शनी शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू होता। हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची मागणी केली होती। मुस्लिमांना काढा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। यावर देवस्थान विश्वस्तांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये 167 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला। यामध्ये 114 मुस्लिम कर्मचारी देखील कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला। कर्मचाऱ्यांची गैरहजेरी, कामचुकारपणा आणि अनियमितता या कारणांमुळे कारवाई केल्याची माहिती देण्यात आली। मुस्लिम कर्मचाऱ्यांना कमी करणं ही बाब योग्य नाही। देवस्थानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम कर्मचारी काम करतात। अचानकपणे कुठल्या संघटनेच्या दबावामुळे अशी नोकरी हिरावून घेतली तर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल असं मुस्लिम कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। अतिशय चुकीचा निर्णय होतोय। ते सगळे गरीब लोक काम करतायत तिथं आणि ते रोज कामाला जाऊन त्यांचं कुटुंब, त्यांचं घर खर्च चालतंय आणि ते मंदिरामध्ये काम करत नाहीये। मंदिराच्या साईड मध्ये जे आहे त्यांचं गौशाळा वगैरे, ते शनीश्वर देवस्थानचं जे ठिकाण आहे त्या संस्थेमध्ये ते काम करतात। असे जर निर्णय होत असले तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार। दरम्यान या कारवाईनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आपली बाजू देखील मांडली। आंदोलनाच्या दबावामुळे ही कारवाई झाली। सोबतच जोपर्यंत कर्मचाऱ्यांना कमी केल्याचं अधिकृत पत्र आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे। शनी शिंगणापूर देवस्थानला हे शहाणपणा आहे असं आम्ही बोलू आणि हा विजय समस्त हिंदू बांधवांचा आहे। जे हिंदू मोर्चाचे आयोजन करणारे या सर्व आयोजकांचा या विजय आहे। आणि दुसरी गोष्ट की आम्हाला आणखी याचा अधिकृत कुठल्याही प्रकारचं पत्र मिळालेलं नाही, म्हणून आमचं उद्याचं जे आंदोलन आहे ते होणारच आहे। जर यांनी यानंतर जर आम्हाला ते पत्र दिलं तर देवस्थानने आम्हाला जर स्वतःहून त्याची जर माहिती दिली तर उद्याचं जे आंदोलन आहे ते विजयी आंदोलन असेल, पण आंदोलन उद्या होणारच आहे। शनी शिंगणापूर देवस्थाननं 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यानं सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे। देवस्थान धर्मनिरपेक्ष असून संस्थेच्या नियमानुसारच कर्मचाऱ्यांना कमी केल्याचं देवस्थान सांगत असलं तर यामागे अप्रत्यक्षपणे हिंदू संघटनांचा दबाव असल्याचं ठळकपणे दिसतंय। मुस्लिम कर्मचाऱ्यांकडून मंदिराचं पावित्र्य राखलं जात नाही असं सांगितलं जातं, पण ज्या शनिदेवाच्या मंदिरामध्ये मुस्लिम कर्मचारी अनेक वर्षांपासून काम करतात, अचानक त्यांची नोकरी गेल्यानं त्यांच्यासमोर आता मोठे प्रश्न उभे ठाकलेत। त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि मंदिर प्रशासनानं यावर योग्य तोडगा काढण्याची मागणी आता केली जाते। लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।